गावाचं 2 दिवसाचं पावन पण संपलं आणि आम्ही निघालो हिंगणघाटच्या दिशेने आपल्या कामावर जाण्याकरिता. पोराची शाळा आणि यांची ड्युटी. त्यानंतर आजी आजोबाला गोंडस असा बाय केला. मी पण तुम्हाला निघायच्या पहिले बाय करताय. आणि नंतर आज गाडी मी चालवणार होते, पण माझ्या मुलीला मी गाडी चालवलेली आवडली नाही, तर तिने रडून रडून हाल केला. आणि शेवटीला आम्ही नायराच्या पेट्रोल पंपवर जेव्हा पेट्रोल भरायला गेलो, तिने म्हटलं मी येतो समोर. तर मला ड्रायव्हिंग सीटवरून उचलून साईडला जावं लागलं आणि तिच्यासोबत बसावं लागलं, नाही तर तिचा आरडाओरडा काही थांबत होता नाही. नंतर हा प्रवास निघाला. कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला अन्वीक्षाच्या तोरड्या नाही दाखवल्या, हे बघा अशा तोरड्या घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही घरी आलो, सुमित खेळत होता तर चिंकीने त्याच्या डोळ्याजवळ बाईट केलं. आमच्या घरची कुत्री आहे, काही होणार नाही, तिचे वॅक्सिनेशन झाले आहे, पण आपण आपले प्रिकॉशन घ्यायचे. आम्ही त्याला सर्व इंजेक्शन दिले. कालाष्टमी उपास होता म्हणून पूजा केली आणि पूजा केली. देवीला एवढंच मागणं केलं की माझ्या पोरावरची किंवा माझ्या फॅमिलीवरची जे कुठली काही दृष्टी असेल, वाईट दृष्टी असेल, ते तू दूर कर देवा. तुझ्याच भरोशावर सगळं काही आहे. प्लीज माझ्या पोरासाठी चांगले विशेष करा.